नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं संगीता कोठारी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आत्ता मी आहे ना एक ट्रिक पाहत होते की कानामध्ये मळ असेल तर कसा काढायचा. तर हा व्हिडिओ मी पाहिलेला आहे. हा व्हिडिओ मी तुम्हाला ना जवळून दाखवते बघा. म्हणजे सोशल जंक्शन हे चॅनल याच्यावर टाकलेलं आहे यांनी की कानातलं मळ कसा काढायचा. एक पेपर घ्यायचा आहे, ते गुंडाळायचं आहे. मग मी काय काय प्रोसेस करते ना ते पहा आणि पाहूयात आपण खरंच कानातलं मळ निघतो का. आता ह्याच्यासाठी माझ्याकडे एक मॉडेल पण आहे. त्या मॉडेलला मी विचारते की आता हे जे मी काही टेक्निक त्यांच्यावर ट्राय करणार आहे तर त्यांना काय वाटतं आहे. तर नमस्कार. तर तुमच्या कानामध्ये तुम्ही म्हणताय मळ झाला आहे. हो, तर आपण ट्राय करणार आहे आता हा व्हिडिओ बघून की मळ निघतोय का. तुम्हाला काय वाटतंय. मला पण शंका आहे की ते क्लिअर होणार आहे का नाही होणार आहे. त्यासाठी मी तयारीतच आहे. त्यांनी जसं ते बनवलं होतं तसं मी बनवून घेतलेलं आहे. फक्त ते मला ट्राय करायचं आहे. आणि दुसरी भीती पण मला वाटते आहे किंवा माझ्या कानाला काही इजा होऊ नये, कारण पडदा बिडदा फाटला तर परत मला अजून दवाखान्यात जावं लागेल, बाकी काही नाही. आता आम्ही यांनी जे सांगितलं ना सेम हे ना कागदची पुंगळी केलेली आहे, चिटकवलेली आहे. आणि ह्यांनी सांगितलं हे कानात धरायचं आणि जाळायचं आहे. तर आपण बघूयात आता नेमकं काय होतं आहे ते. आता मी ट्राय करते. चला मॉडेल झोपा. हां, इकडे वरती झोपलं तरी चालेल. नाही, मी खालीच झोपतो. पण असं कसं शक्य आहे. बरं बघूयात. आज नाही भेटू ना उपर. बघूयात ना. हा ना, म्हणजे मला सोपं पडेल. इकडे या. सोपं पडलं ना. असं झोपा. लॅपटॉप उचला. नाही, आता हे ट्रायल चालू आहे ना आमचं. काय काय चालू आहे. हां, तिकडे तोंड करा. त्यांना दिसू नये ना नेमकं आम्ही काय करतोय ते. माचीस हे काय सगळं तयार आहे आमचं. माचीस तयार आहे, हे तयार आहे. तू जरा आवाज बंद कर ना. हां, हे काय मुलांचे मोबाईल बाकीचे अजून चालू आहेत ते. तर आता यांनी असं क्लिअर सांगितलंय की कानातलं मळ निघतोय, दाखवलं पण यांनी. तर आता मी ट्राय करतोय. एवढं ह्याने सांगतात की तुमच्या कानात मळ होतोय, तुम्ही डॉक्टरकडे जातात, तुम्ही असं करताय तसं करताय, नंतर हा मळ निघतो, असा निघतो, तसा निघतो. एवढा सिम्पल त्यांनी टेक्निक सांगितलेला आहे. असा पेपर घ्या, म्हणजे एक व्हाईट पेपर घ्या, त्याला फोल्डिंग करा. आपण जसं मेहंदीचा कोन करतो तसा मेहंदीचा कोन करा. नंतर त्याला थोडंसं असं जॉईंट करा आणि त्याच्यानंतर हा असं कानामध्ये धरा आणि ह्याला आग लावा. साध्या सोप्या भाषेत आग लावा. पकडा. पेशंटलाच सांगते मी, हे पकडा. आता हे माझा मोबाईल हे पकडतील. नंतर बघूया आपण काय होतं आहे. काड्या पण आपल्याकडे भरपूर आहेत. एक काडी एकच लावा. ट्राय करायचं आहे मला. बघूयात काय होतं आहे. आता ये. अरे काडी आत गेली काय. नाही हो, काडी नाही जातात मध्ये. एकच पडदा आहे तेवढा कानाला. हो, बघू द्या हो नेमकं काय होतंय. ट्रिक करायची आहे तर घाबरायचं नाही. सरक ग. हे मलाच भीती वाटते बरं का, कारण हे सारखं बुजायला लागलंय ह्याला. झोपू नको. थांब. उठू नको. झोपू नको नाही, उठू नको. याच्या भीतीने मलाच कळलं ना मी काय बोलते. आता हे किती जाळायचं हे पण नाही सांगितलं. कानपर्यंत घ्यायचंय का काय. अर्धच घ्या. हो, इथपर्यंतच घ्या. हा, तिथपर्यंतच घेऊया. आता आपण बघूयात नेमकं काय होतंय. हालू नका फक्त तुम्ही, कारण ते जर जाळ पडला अंगावर तर भीती वाटते मलाच. आता बघूयात आपण नेमकं काय होतंय ते. जसं जसं ते जवळ चालले तसं मलाच भीती वाटायला लागली. मला तर असे हात इथे इथपर्यंत असं गरम लागायला लागले हातात. तुम्हाला लागतंय का. थोडस काहीतरी होतंय का आतमध्ये. वाजते बरं का काहीतरी. वाजतंय. काहीतरी व्हायला लागले. जळालं तर उगा यायचं माझ्यावर. वेगळंच ट्रिक. हो ना. कागद कुठपर्यंत आलाय सांगा. कागद बघूयात ना आपण कुठपर्यंत आलाय. थोडंसं जवळ आहे. हो ना. काय काय होतंय, काय जाणवतंय तुम्हाला. काय जाणवतंय, फील काय होतंय. तसं काहीच फील होत नाहीये. काय पण मला भीती वाटायला लागली. ते कानाच्या खाली खाली येतं. एवढा आग कुठे पडणार ते. मी हलवत नाहीये त्याच्यामुळे. हां,
पडू शकतं हे. जाऊ दे, आपण थोडक्यातच बघूयात आहे ना काय होतंय. कारण मलाच भीती वाटते म्हणे बता ना, मला भीती वाटते कारण हे आता खूप खाली खाली चाललं. त्यांनी सांगितलं नाही ऑलरेडी किती जाळायचं आहे ते. हे काय वाटतंय का, काय जाणवतंय का? काहीच नाही अजून तर काही नाही जाणवत आहे, पण हे जर गरम माझ्या हातात पडलं तर मला वाटतंय आम्हाला दोघांना पण भाजेल. हे थोडं रिस्कीच आहे. काय वाटतंय का? नाही. काय वाटू न वाटू मला आता सोड कारण हे खूपच जवळजवळ येत आलंय. काढा. आणि काढलेलंच बरं. आपण बघूयात आता. कारण बघा ना, हे जर असं कानात पडलं तर काय होईल, काय जाणवलं का? काहीच नाही. काहीच नाही. तर आपण हे खोलून बघूयात काय होतंय. त्यांनी तर सांगितलं कानातलं मळ बाहेर निघतोय. खरंच कानातलं मळ बाहेर निघाला. धूळ आहे ती. धूळ आहे का? नाही नाही असं वाटतंय. अगं नीट होता म्हणे पण होता बोलू इथं. काय वाटतंय? धूळ आहे. धूळ आहे का? बघू इकडे, म्हणजे चेक करूयात. हा, कान साफ झाल्यासारखं वाटतंय का? आता इथे बघा, हे बघा निघाला मळ. नाही निघाला मळ, ह्याच ते आतमध्ये गेलंय. हा, काय झालंय वाटतं, ह्याच जे धूर आहे तो कानात गेलाय का काय काय माहिती. बघूयात. तर मला तर नाही वाटत आहे निघालाय मळ म्हणून. जाऊ दे, फेल आहे. हे ट्राय करू नका. हे कोणी ट्राय करू नका. चुकीचं आहे हे, कोणी ट्राय करू नका. चुकीची माहिती आपल्या असू जीवाशी शकते. खेळू नका. कारण कानाचा पडदा एकच असतो, तेवढा एकच राहू द्या. कोणी पण ट्राय जास्त करू कोणी डोकं नका. लावू नका. कारण आम्हाला नाही वाटत हा आमचा एक प्रयोग सक्सेस झालाय. कारण या आमच्या मॉडेलला पण नाही माहिती काय ऐकू येते का. हा, ऐकू वगैरे येतं व्यवस्थित, फक्त मळ नाही निघाला एवढीच खर्च. हा, तर त्याच्यामुळं तो व्हिडिओ पाहून, कुठे गेला व्हिडिओ, तो व्हिडिओ पाहून काही ट्राय करू नका. आणि असं काही रिस्क घेऊ नका. आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हा प्रयत्न कुणीही करू नका. रोज काही ना काही यूट्यूबवर किंवा फेसबुकवर अशा काहीतरी ॲडव्हर्टाईज पाहतो किंवा काहीतरी टेक्निक्स कुणीतरी आहे ना यूज केलेले असतात की हे केल्यावर हे होतं, ते केल्यावर ते केलं, म्हणजे असं काहीतरी आयुर्वेदिक उपचार किंवा हे. आता काही काही उपचार खूप चांगले असतात, पण मी आज ना एक असा व्हिडिओ पाहिला की जो खूप व्हायरल होतो आहे, कानामधला मळ कसा काढायचा. तर ते टेक्निक आम्ही आज यूज करायचं ठरवलं की त्या टेक्निकनी खरंच कानातला मळ निघतो का. आणि त्याच्यासाठी मी मॉडेल पण तयार ठेवलं आहे. तर आता मी आमच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की खरंच ते टेक्निक जे खूप व्हायरल होतं आहे ते कामाला येतं आहे का आपल्या. तर ते आम्ही आज त्याचं काय काय टेक्निकचं असं पाहिलं की खरंच यूज होतं का नाही. तर आमच्या व्हिडिओमध्ये बघा आणि आमच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पाहत जा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ. आणि सगळे व्हिडिओ पाहून तुम्ही कमेंट्स जरूर टाकत जा, कारण आम्ही तुमचे प्रत्येक कमेंट्सला नंतर रिप्लाय पण देणार आहोत. आणि आत्ताचा व्हिडिओ आमच्यासाठी पण मजेशीर होता, तुमच्यासाठी कसा झाला हे आम्हाला नक्की सांगा.